आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तुम्ही कसे वागताय माझ्याशी? मला माहितीये मणिसर तुम्ही चिडलायत माझ्यावर, पण माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवावा एवढीच अपेक्षा आहे माझी। आपल्यात लई मोठा गैरसमज निर्माण झालाय, त्याचमुळे आपल्यात दुरावा वाढतोय। हा दुरावा लवकरात लवकर संपवायला पाहिजे मणिसर, नाहीतर लई वाईट होईल। मी काय करू ज्याने तुमचा गैरसमज दूर होईल? मला काहीच कळत नाहीये। वॉर्डन मॅडम, काय झालं स्वानंदी? इतक्या रात्री का फोन केला? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे। तुमची आठवण आली होती म्हणून फोन केला। तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, पण तू असं अचानक फोन केला? मणी ठीक आहे ना? तुम्ही दोघं परत भांडलात का? काय झालं बोल ना। तुम्ही ठीक आहात म्हणूनच एवढ्या रात्री जागे आहात ना? एका रिंग मध्ये फोन उचलला तुम्ही माझा। झोप येत नाहीये ना तुम्हाला? नशिबाचा खेळ, काय काय मांडून ठेवला त्याचा विचार करत होते। म्हणजे बघ ना, मणी माझ्या समोर आहे, पण मी त्याला सांगू शकत नाही की मी त्याची आई आहे म्हणून। इतके दिवस वाईट वाटायचं की आपलं मूल जगलं असतं तर किती बरं झालं असतं ना। मला त्याचे लाड करता आलं असते। स्वतःचीच दया यायची ग की माझं नशीबच इतकं फुटका का की मेलेलं मूल जन्माला यावं। स्वतःचीच दया यायची ग, पण तुला खरं सांगू, मनात कुठेतरी खोलवर असं वाटायचं की माझा मुलगा, माझं बाळ जिवंत असणार आणि एक दिवस मला नक्की भेटणार। असं वाटायचं की अचानक असं काहीतरी चमत्कार होईल आणि आज माझं बाळ माझ्या समोर आणि मी काहीच करू शकत नाही ग। देवाचे पासे माझ्याच बाबतीत नेहमी का असे उलटे पडतात? तू इतक्या रात्री का फोन केलास? मॅडम, मनीसरांनी माझ्या बाबतीत लय मोठा गैरसमज करून घेतलाय। माझ्याशी नीट बोलतही नाहीये, नीट वागत नाहीये, काय करू काहीच कळत नाहीये। आणि त्यात सरपोतदार साहेबांना माइल्ड हार्ट अटॅक आलाय। लोकांच्या हृदयाशी खेळणाऱ्या माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो ग? खोटा आहे, 100% खोटा आहे हा। सिंपथी मिळवण्यासाठी हे एक नाटक आहे। ते असेलही मॅडम, पण सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्यामुळे आमच्यात लय प्रॉब्लेम झाले। माझ्यात आणि मनीसरांमध्ये दुरावा निर्माण झालाय। त्यांनी लय मोठा गैरसमज करून घेतलाय आणि या सगळ्यांचं ना मला खूप प्रेशर आलंय। मला नाही सहन होत। मी काय करू मला काहीच कळत नाहीये। कधी कधी असं वाटतं त्यांना सगळं सांगून टाकावं, सत्य काय त्यांना कळू देत। तुम्हा मायलेकांची भेट घडवून आणावी, मग जे होत आहे ना ते होऊ दे। काय बोलतेस तू आनंदी? वेडी आहेस का तू? तुला कळतेस का तू काय बोलतेस? शांत हो स्वानंदी, भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस ग। त्याने मणीच्या जीवाला धोका आहे। सरपोतदार किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे ना ग। तुला, मला, तुझ्या बाळाला सगळ्यांनाच धोका निर्माण करेल ग तो। आणि मणीला तर तू जगूच देणार नाही। आई असून मी हे सगळं त्याच्यासाठी सहन करतेय ना। तू पण शांत राहा प्लीज। तुमचं सगळं बरोबर आहे हो मॅडम, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण हे सगळं किती दिवस चालणार आहे?
मी मणी सरांशिवाय नाही राहू शकत. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण झालाय आणि हे सगळं किती दिवस चालणार आहे तुम्हीच सांगा मला. मला नाही माहिती हे सगळं सगळं किती दिवस चालणार आहे, महिना, वर्ष, का आयुष्यभर नाही माहिती मला. पण आपल्याला हे गुपितच ठेवावं लागणार मणीसाठी. पण मी एक सांगते तुला, हा सगळा दुरावा माझ्यामुळे झालाय ना, मीच दूर करेन हा. तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. पण आता या परिस्थितीत तुझी मदत फक्त देवी आई करू शकते. तीच तुला मार्ग दाखवेल, माझा विश्वास आहे. नको इतका विचार करू, थोडासा धीर धर. देवी आईवर विश्वास ठेव, ती नक्की या सगळ्यात आपल्याला बाहेर काढेल. साहेबांना भेटी देतो, म्हणजे तरी येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही इतक्या सकाळी इथे कशा? मला माहिती होतं तुमची झोप झाली नसणार, म्हणून तुमच्यासाठी तुमच्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी बनवत होते. तुम्ही थांबा साहेबाजवळ, मी तुमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. मी स्वतः साहेबांसाठी बेटी बनवायला आलो. बरं, कॉफी होईल लगेच, मी चहा टाकते. तुम्ही थांबा तिकडे, मी चहा नाश्ता कॉफी सगळं घेऊन वर येते. स्वानंदी नको, मी बनवतो चहा. मुळात साहेबांना कसा चहा लागतो, किती प्रमाणात लागतो हे मला माहिती आहे. सो मी बनवतो, तुम्ही मध्ये पडू नका. मुळात आत्ता साहेबांची जी अवस्था आहे त्याला कुठेतरी कारणीभूत आपण होतो. नाहीतर इतक्या फिट माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? आपल्यामुळे स्ट्रेस आलाय त्यांना. स्वानंदी, साहेबांनी इतकं महत्वाचं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. तेव्हा मी करतो चहा, तुम्ही यात पडू नका. तुम्ही बाजूला उभं राहा. सरपोतदार साहेब सिंपती निर्माण करून मनी सरांना स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेत आहेत. त्यामुळे आमच्यात गैरसमज आणि दुरावा निर्माण होतोय.